नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपल्या पॅन कार्डला आपला आधार कार्ड लिंक करू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं क्विक लिंक्सच्या खाली काही ऑप्शन दिले आहेत, तर आपल्याला इथं खाली स्क्रॉल करायचं आणि इथं आपल्याला शोधायचा आहे लिंक आधार हा ऑप्शन। आपण इथं बघू शकता। आपल्याला जर आपला डायरेक्ट आधार कार्ड लिंक करायचा असेल तर आपल्याला इथं लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे, पण आपल्याला त्याच्या अगोदर आपल्या आधार कार्डचा स्टेटस चेक करायचा आहे की आपला आधार कार्ड आणि आपला पॅन कार्ड लिंक आहे की नाही। तर आपल्याला इथं लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। मग त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। या पेजवरती आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे आणि पॅन कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं व्ह्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपला आधार कार्ड आपल्या पॅन कार्डला लिंक असेल तर इथं ऑलरेडी लिंक म्हणून ऑप्शन येऊन जाणार, आणि जर इथं लिंक नसेल तर आपला इथं पॅन नॉट लिंक विथ आधार असा याप्रमाणे इथं इंटरफेस येऊन जाणार। आणि आपल्याला जर आपला पॅन कार्डला आपला आधार कार्ड लिंक करायचं असेल तर आपल्याला इथं लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि आपण होम पेजवर जो आपल्याला आधार लिंकचा ऑप्शन दिलेला होता त्यावरती पण क्लिक करून आपण या पेजवरती येऊ शकता। या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपला पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे आणि पॅन कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं पेमेंट डिटेल्स नॉट फाउंड दिस पॅन असा याप्रमाणे इथं काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। तर आपल्याला हे संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं कंटिन्यू टू पे थ्रू ई बिल टॅक्सवरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर इथं आपल्याला आपला पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला आपला तोच पॅन कार्ड नंबर इथं कन्फर्म करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि हे OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला इथं पॅन कार्ड नंबर आणि इथं आपलं नाव येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं आणखी कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर इथं आपल्याला हा पहिला ऑप्शन इथं इन्कम टॅक्सवाला हा इथं प्रोसीडवरती क्लिक करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर आपल्याला इथं असेसमेंट इयरमध्ये हा 26-27चा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता हा आपला 25-26चा फायनान्शियल इयर चालू आहे, पण आपल्याला इथं हा 1 वर्ष समोरचा म्हणजे 26-27चा फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं टाइप ऑफ पेमेंटमधून इथं आपल्याला हा सर्वात खालच्या अदर रिसिप्ट्सवरती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्यासमोर याप्रमाणे ऑप्शन्स येऊन जाणार। तर आपल्याला इथं सब टाइप ऑफ पेमेंटमधून हा पहिला वाला ऑप्शन फ्री फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार वाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे आपल्याला आपला या आधार कार्ड टू पॅन कार्ड लिंकसाठी काय काय चार्जेस लागेल याची संपूर्ण इथे इन्फॉर्मेशन येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार। आपण इथं बघू शकता आपल्याला आपला पेमेंट करण्यासाठी काही ऑप्शन आलेला आहे। तर आपल्याला ज्याप्रमाणे पेमेंट करायचं आहे तो ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट करून आपल्याला इथं आपला पेमेंट करून घ्यायचा आहे। पेमेंट केल्यानंतर आपल्याला इथं आपली पेमेंट केलेल्याची रिसिप्ट येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं 7 ते 8 घंट्यामध्ये आणखी इथं या इन्कम टॅक्सच्या साईडवरती यायचं आहे आणि इथं आपल्याला होम पेजवरून आपल्याला इथं क्विक लिंक्सच्या खाली आपल्याला इथं शोधायचं आहे लिंक आधार स्टेटस। इथं आपल्याला क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर आपल्याला इथं आपला पॅन कार्ड नंबर द्यायचा आणि पॅन कार्ड नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं व्ह्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर याप्रमाणे इथं मेसेज येऊन जाणार। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या आधार कार्डला आपला पॅन कार्ड जोडू शकता, लिंक करू शकता। आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।